मंदिर एक असं ठिकाण जिथे काही लोक प्रार्थनेसाठी येतात, काही जण शांततेसाठी, तर काही त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी। अशीच एक हतबल झालेली स्त्री देवाच्या दारात आली तिचं दुःख हलकं करण्यासाठी। पण ज्या मंदिराचा आसरा तिने घेतला त्याच मंदिरात तिच्यावर असा प्रसंग ओढवला की याची कोणी कल्पना देखील करू शकणार नाही। मंदिरासारख्या सुरक्षित ठिकाणी सुद्धा स्त्री आता सुरक्षित राहिली नाहीये याचीच प्रचिती आणणारी ही घटना आहे। घटना आहे नवी मुंबईमधील एका गणपती मंदिरातील, जिथे एका महिलेवर अत्याचार झाले आणि मग तिचा निर्घृण खून झाला। काय आहे ही संपूर्ण घटना जाणून घेऊयात आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमधून। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड हा कार्यक्रम। मुंबईतील कल्याण शिळपाठा इथे एका टेकडीवर असणारं घोळ गणपती मंदिर। टेकडीवर असल्या कारणाने या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि सुंदर असा। या घोळ गणपती मंदिराचे जे मुख्य पुजारी होते ते उत्तर प्रदेशातील एका दुसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी गेले। त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीत 45 वर्षाचा संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा या पुजाऱ्याला या मंदिराची देखभाल करण्यासाठी बोलावलं गेलं। उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका मंदिराची देखभाल करून 5 जुलै रोजी संतोष कुमार मिश्रा मुंबईतील या घोळ गणपती मंदिरात दाखल झाला। या पुजाऱ्यासोबत त्याच्याच गावातील आणखी 2 मित्र त्याच्यासोबत मुंबईत आले। त्यातील एक होता 54 वर्षाचा राजकुमार रामफेर पांडे, जो की एक शेतकरी असून तो संतोष कुमार या पुजाऱ्यासोबत मंदिरात थांबण्यासाठी आला होता। आणि दुसरा होता 62 वर्षाचा श्याम सुंदर प्यारचंद शर्मा, जो की बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच BRC मधील एक निवृत्त कर्मचारी असून तो या मंदिरात नियमित भेट देत होता। हे तिघे मिळून या मंदिराची देखभाल करत होते। अशातच दुसऱ्या बाजूला 6 जुलै रोजी या मंदिरात अक्षता म्हात्रे नावाची एक महिला आली। नवी मुंबईतील बेलापूरमध्ये राहणारी 30 वर्षाची अक्षता म्हात्रे, तिचा नवरा कुणाल म्हात्रे आणि त्याची आई म्हणजेच अक्षताची सासू, या दोघांसोबत अक्षताचे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते। 6 जुलै रोजी सुद्धा असाच काहीसा वाद झाला आणि त्याच दिवशी सकाळच्या वेळी अक्षता म्हात्रे तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडली। एरवी अक्षता बेलापूर गावच्याच एका मंदिरात जायची, पण त्या दिवशी मात्र ती कल्याण शिळपाठा येथील घोळ गणपती मंदिरात गेली। वाद झाला असल्यामुळे तिला शांतता हवी होती आणि जसं मी आधी सांगितलं की हे मंदिर सुद्धा टेकडीवर असल्या कारणामुळे या मंदिराचा परिसर तितकाच शांत आणि सुंदर असा। अक्षता मंदिरात गेली आणि बराच वेळ ती एका जागी एकटीच शांत बसली होती। त्याच वेळी त्या मंदिराची देखभाल करण्यासाठी आलेले ते तिघे जण त्या मंदिर परिसरातच दारू पीत बसले होते। मंदिराच्या परिसरात दारू पीत असणाऱ्या या पुजाऱ्यांची मानसिकता काय असू शकते याची कल्पना आपल्याला येऊ शकते। अक्षता एकटी बसल्याचं पाहून त्या तिघांनी तिची विचारपूस केली। तिच्या सोबत ते बराच वेळ गप्पा मारत बसले। तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला। त्यानंतर तिला चहासाठी विचारलं गेलं। तिच्या चहामध्ये त्या पुजाऱ्यांनी भांगेच्या गोळ्या मिसळल्या। तो चहा तिने पिला आणि क्षणार्धात तिला गुंगी येऊ लागली। याचाच फायदा घेत त्या नराधामांनी मंदिराच्या एका स्टोर रूम मध्ये नेत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला। रात्रभर हे दुष्कृत्य चालू होते। या सर्व घटनेत अक्षता आधीच जखमी झाली होती, पण जशी तिला शुद्ध आली तशी ती आरडाओरड करू लागली। तिथून पळण्याचा प्रयत्न सुद्धा तिने केला, पण त्या तिघांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि शेवटी तिच्या डोक्यावर वार करून तिचा गळा दाबून तिची हत्या केली गेली। दरम्यान अक्षता घरातून निघून गेल्यामुळे तिचा पती कुणाल म्हात्रेने तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या आई वडिलांना फोन केला होता, परंतु अक्षता त्यांच्याजवळ नसल्याचं समजताच कुणाल म्हात्रे याने NRI कोस्टल पोलिसांकडे अक्षता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। मात्र 9 जुलैच्या दिवशी घोळ गणपती मंदिराच्या परिसरात मंदिराच्या पायऱ्यांलगतच्या खडीवर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा शोध लागत गेला। सापडलेल्या मृतदेहामध्ये बरगडी फ्रॅक्चर झाली होती, पाठीवर खरचट्या होत्या, गळा दाबून मारल्याच्या खुणा होत्या आणि डोक्याला दुखापत होती। यावरून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला होता।
या घटनेच्या तपासात मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले होते। त्यानुसार ही हत्या टेकडीवरच्याच रहिवाशाने केली असावी असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आणि त्यानुसार या घटनेचा खोलवर तपास सुरू झाला। तपासांती संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे आणि श्याम सुंदर शर्मा हे पोलिसांच्या संशयाच्या यादीत होते। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार मिश्रा आणि पांडे यांना मंदिरातूनच अटक करण्यात आली, तर शर्मा पळून गेला होता, परंतु त्याला ट्रॉम्बे येथून पकडण्यात आलं। त्यांना 11 जुलै रोजी कोर्टात हजर करण्यात आलं आणि 16 जुलैपर्यंत त्यांना कोठडीत ठेवलं गेलं। अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की एवढ्या भयंकर घटनेचा समाचार अजूनही मेनस्ट्रीम मीडियाने घेतल्याचं दिसून आलं नाहीये, परंतु सोशल मीडियावर मात्र जस्टिस फॉर अक्षता हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये। मंदिरासारख्या ठिकाणी एका महिलेवर अत्याचार होतो, ते सुद्धा त्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून। नक्की आपला देश कोणत्या वाटेवर चाललाय? यासारख्या घटना कधी थांबणार आहेत? देशातील महिला कधी सुरक्षित होणार आहेत? आणि अशा घटना घडवून आणणाऱ्या त्या नराधामांविरोधी कठोर कायदा कधी येणार आहे? असे अनेक प्रश्न या देशातील असंख्य मुलींना आजही पडतायत। या प्रश्नांना पूर्णविराम कधी मिळणार याची प्रतीक्षा देशातील प्रत्येक मुलीला आहे। तत्पूर्वी आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये इथेच थांबूयात। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।